तर जाव्या मैदानाच्या दिशेने मॅच आहे. एका बाजूला टीम संदप अगेन्स्ट नारवली. टीम नारवलीने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय टीम संदपला बॅटिंगसाठी. ओव्हर नंबर 1 मध्ये पहिलाच बॉल ज्या प्रकारे वेगवान डिलिव्हर केलाय, डॉट बॉलची सांगता झाले, प्रभावित करून गेलाय बॅट्समनला बॉल. मधुकर पाटील तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतील. दुसऱ्या एंडला सुभाष पाटील ही जोडी आहे. आणि गोलंदाजी मार्गवरती टीम नारिवलीच्या माध्यमातून राजू पाटील गोलंदाजी मार्गवरती. माफ करा, राजू काटे. हा देखील बॉल खोलवर टप्प्याचा आहे, परंतु पंच वळले, स्वेर माराय, खराब बॉल, वाईट बॉल इथे मात्र येतोय. एक धाव धावफलकावरती येते. आतापर्यंतचा धावफलक तुम्हाला बघायला मिळेल 1 बॉल 1 धाव. चांगली मॅच, एक चांगलं बॅटल, एक चांगलं वॉर क्रिकेटचं बघायला मिळते. कश्मकश आणि चुरस या मॅच मध्ये दोन्ही टीम्स क्रिकेटमध्ये कसलेल्या आहेत, मुरलेल्या आहेत. आता मात्र एक हातगाईची स्पर्धा तुमच्या आमच्या समोर आली आहे. एका बाजूला टीम संदप अगेन्स्ट नारवली. स्ट्रोक इथे मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. धक्का क्रमांक 1 टीम संदपला लागलाय धक्का. 1 विकेट गिरतावा संगीत बसतावा. तर बॅट्समन मधुकर पाटील माघारी जातील. अगदी 1 धाव धावफलकावरती आहे. याही अगोदर मी चर्चा केली मित्रांनो, 1 आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेत काय सांगितलं गेलं. तब्बल मित्रांनो 900 टेस्ट मॅच मध्ये सचिन सर एकदा स्टंपिंग आउट झाले. तब्बल 13 वर्ष क्रिकेटला वाट बघावी लागली सचिन सरांना स्टंपिंग करण्यासाठी. काय किस्सा घडला होता, अगदी 90 पेक्षा जास्त रनांवरती सचिन सर खेळत होते. नॉन स्ट्रायकर एंडला विरूपाजी होते आणि अगदी विरूपाजी सचिन सरांकडे गेले आणि म्हटले, क्या सर क्या पाजी आप जगे से खेल रहे हो. आणि अगदी सचिन सर ज्या बॉलवरती पुढे धावले तोच बॉल ॲश्चियन गिल्स मॅन फ्रॉम इंग्लंडचा स्पिन झाला आणि क्रिकेटमध्ये पहिल्यांदा आणि शेवटचं स्टंपिंग आउट केलं सचिन सरांना टेस्ट क्रिकेटमध्ये ॲश्चियन गिल्सने. खोलो टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती चढवलाय प्रहार, हवाई फायर, हा आलाय षटकार. स्ट्रोक आला, अगदी समोरच्या बाजूला या बॉलला पाठवून दिलं. याही बॉलला आणखी एक लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. हाय हँडसम क्लासिकल षटकार. रुपये आणि लागोपाठ 3 षटकार, 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच 5,000 रुपये कॅश प्राइज जिंकवण्याची संधी आहे. सुभाष पाटील याला 2 षटकार लागोपाठ मारलेत राजू काटीच्या गोलंदाजीवर. राजू काटीचं वैशिष्ट्य आहे, पहिल्या षटकामध्ये धावा बहाल करायच्या आणि फलंदाजी आली की आपण ते धावा का पुन्हा एकदा काढायच्या. भाऊ आज आहे ना राजू काटेचा बॉलिंग मध्ये दिवस नाहीये, खूप मार बसलाय आणि हा तिसरा जाईल का नाही. त्या ठिकाणी वन भाऊ चेंडू सीमारेषा बाहेर खणखणीत आलाय, चौकार. 2 षटकार आणि त्याच्यानंतर हा चौकार. गरम झालेत तर रोमॅन्टिक मूड मध्ये आले. काल पाऊस पडला होता, आता सुद्धा पाऊस पडतोय धावा. खऱ्या अर्थाने जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. राजू काटे पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज. आताचा चेंडू काय प्रहार केलाय चेंडूवरती, चेंडू अप साईडला जाईल. लक्ष्मण घोरपेकर चेंडूवरती धावेपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडू सीमारेषा जवळ. बाउंड्री का चौकार? अरे सांगा. थांबा, पब्लिक रिव्ह्यू आहे असं हे चालतंय.
E40+ विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केलेली स्पर्धा आहे. पब्लिक रिव्ह्यू सुद्धा घेऊ शकतो. तर पाहतोय लक्ष्मण गोरपेकर यांनी चेंडू अडवला काय. नक्कीच जनता कॉल आहे. तर हा चौकार आहे. तर या 4 धावा मिळतील. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोचले तब्बल खेळत असताना संदप टीम 17 या धावसंख्येवरती. भाऊ एक बलाढ्य पहिल्या सामन्यामध्ये देखील 17 धावा खर्च केल्या होत्या. 18 धावा. हा 2 चौकार. तर सॉरी 21 धावा झाल्यात. 21 स्कोरर आमचे थोडेसे लेझी पाहायला मिळाले, कारण अशोक पाटील हे सलग 3 दिवस स्कोरिंगच्या भूमीमध्ये आहेत आणि कदाचित लक्ष विचलित झालं की अशा गोष्टी घडतात. परंतु खेळाडूचं किती लक्ष बघा की आम्ही 2 चौकार मारले, 2 षटकार मारलेत, त्यामुळे एक अवांतर चेंडू, मग 21 धावा होणारच, नो डाऊट. आमचं चंदू दादा देखील भर रात्रीमध्ये पाऊस पाडतोय. तिथे फलंदाज पाऊस पाडतोय बॅटिंगमध्ये आपण पाहिलं तर धावांचा. आणि इथे डीजे मास्टर स्पीडअप करायचं आहे. सामना स्पीडअप करा, खूप वेळ झालाय. तर गोलंदाजाकडे आपण जाऊया. गोलंदाज झालाय लक्ष्मण गोरपेकर याच्या हातामध्ये चेंडू दिलाय. तर समोर फलंदाज पाहतो दादा आपण कोण आहे. समोर फलंदाज सुभाष पाटील, रमेश पाटील. तर मागच्या सामन्यामध्ये 11 धावा तब्बल खर्च केल्या होत्या, कोणतीच सफलता नव्हती. तर लक्ष्मण गोरपेकर मात्र सलग दुसरं षटक घेऊन येतोय. निश्चितच सलामीवीर आपण पाहिला मधुकर झटपट बाद झाला, कोणताही धाव न काढता तंबूच्या आश्रय केला. त्यानंतर सुभाष पाटील आणि रमेश पाटील ह्या चेंडू सुरेख कटवलाय. पॉईंटच्या रिझन मधून चेंडू कटवलाय. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, थडपडतोय, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू फेकी केलाय. त्यापर्यंत आलाय. या कोण म्हणेन वयाची 40शी ओलांडली आहे, काय डाय मारली आहे, जबरदस्त फड पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता तिथे. तर या 3 धावा आणि 3 धावानं संघाची धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 24 या आकड्यावरती. लक्ष्मण गोरपेकर दुसरा षटक घेऊन आलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पंच सुनील दादा पाटील, मॅन फ्रॉम उर्बी, आणि जावेद परिसर, मॅन फ्रॉम कल्याण, याशी जोडी. तर आताचा चेंडू कटवला. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. तोपर्यंत आली एक सिंगलने धावसंख्याची विचार केला तर 25 वरती जाऊन पोचलाय टोटल. तर दादा या ठिकाणी विचार केला तर संदप संघ यावर्षी तब्बल 9 विजेतेपद त्यांच्या म्हणजे चॅम्पियन 9 ठिकाणी चॅम्पियन ठरले आहे. आणि त्याच्यानंतर गतवर्षीचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय तो नारिवली संघ. खऱ्या अर्थाने चॅम्पियन विरुद्ध चॅम्पियन अशी लढत आपण पाहतोय. सत्यान संघ मालक आहेत नारिवलीचे विश्वनाथ शेठ मस्कर, त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. आज संघनायकाच्या भूमिकेमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतंय आणि स्पर्धेचे सर्व देखील ते देखील आहेत. संघनायक आहेत, संघ मालक आहेत आणि आयोजक आहेत. सर्व काही बाजू त्यांच्या बाजूने आहेत. मात्र क्रिकेट आहे, अनिश्चितताने भरलेला खेळ आहे. कोण जिंकेल कोण हरेल आपण शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाहीये. मात्र संदप संघाचा विचार केला तर खूप स्ट्रॉंग बाजू आहे त्यांच्याकडे. कारण मागचा सामना ते हरता जिंकलेत. चेंडू लक फॅक्टर. आता चेंडू कटवलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. आणखी एक आलाय दमदार उत्तम प्रकारचा हा चौकार. चंदू सर, तर या ठिकाणी आता छोटे छोटे मास्टर कुठे गेलेत नारिवलीचे दिसत नाहीयेत, थोडेसे स्तब्ध झालेत. हा थोडेसे स्तब्ध झालेत. येईल तुमची वेळ देखील. अपना टाइम भी आएगा. झुकेगा नहीं साला. पुष्पा नाही अपना टाइम भी आएगा. तर त्यांचाही वेळ येईल, काही हरकत नाहीये. राजू काटे ज्यावेळेला मैदानामध्ये येईल त्यावेळेला त्यांचाही वेळ येईल. पुन्हा एकदा कटवलाय. चेंडू थांबणार नाहीये. काय नजाकत, काय जबरदस्त फटकेबाजी, काय जबरदस्त टोळेबाजी. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारेषा बाहेर. आणखी एक दर्जेदार आलाय चौकार.
बोल. सत्यवान या सामन्यामध्ये आहे ना टाळी वाजणार नाहीये कारण दोन्ही संघ एकच आहेत त्यामुळे टाळी वाजणार नाहीये परंतु छोटा बच्चा कंपनी आहे ना ती थांबणार नाहीये. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने आपण पाहिलं तर निश्चितच एक धाव निश्चित मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर एकूण एक गडी बाद 36 धावा कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा हो. त्यानंतर 19 धावा जबरदस्त फलंदाजी 12 पाहायला चेंडू आणि मिळाली. 36 धावा. पाटील स्वस्त्यामध्ये बाद झाला असं वाटलं होतं नारिवली संघाला की ह्या संघामध्ये आपण जास्तीत जास्त विकेट मिळवण्याचं काम करू परंतु 2 षटकं संपली काय जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. आता मात्र सुभाष कमबॅक पाटील करावं आणि लागेल रमेश कारण पाटील. 12 चेंडू 36 धावा. हा आता मात्र कमबॅक करावं लागेल कारण 4 षटकांचा सामना आहे. दुसरा सामना आपण खेळतोय पाळा सामना जिंकला होता नारिवली संघानं आणि त्याच्यानंतर हा दुसरा सामना संदप विरुद्ध नारिवली अशी टीम मैदानामध्ये असा सामना मैदानामध्ये रंगत असताना 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12 चेंडूमध्ये 36 धावा. यस बोला. तर निश्चितच एक एक सामना जिंकलाय दोन्ही संघांनी. थँक्यू. तर या ठिकाणी एक अनाऊन्समेंट आहे. आपले 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील हे सामना पाहतात त्यांच्या वतीने या स्पर्धेला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि जर काही संदर्भ संघ येथे विजय ठरतोय ते तब्बल 21,000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक आहे ते पद्माकर देशले आणि हरेश भोईर यांच्या माध्यमातून. क्या बात तर है, क्या बात अर्जुन है. भाईंचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल कारण एवढ्या रात्री सुद्धा ते हा सामना म्हणजे पाहतात. खऱ्या अर्थानं त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे या शृंखलेसाठी. तर आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. तर 12 चेंडूचा खेळ संपलाय. सर स्पीडअप करा जावेद परिसर. आपण सामना लगेच चालू करायचा आहे. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 36 धावा स्कोर बोर्डवर पाहतोय आपण संदप संघाच्या. मात्र या ठिकाणी तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केलाय. गोलंदाज झालाय मनोहर भोईर याचा वापर केलाय. मागच्या मॅचमध्ये मनोहर भोईर यांनी चांगली गोलंदाजी केली होती. सुरेख कमबॅक केला होता. मात्र याही मॅचमध्ये तसं कमबॅक करावं लागेल. मात्र कमबॅक करून दाखवेल का हाही मोठा प्रश्न आहे. मंचावरती पाहतोय आपण रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी पाटील सर त्याचबरोबर सल्लागार रविदादा भोईर आणि बॅटची कडा लागून गेली आहे. ज्या विकेटची आपण आशा केली होती तो विकेट मैदानातून बाहेर आणि एक डिझेल आमचे सन. सौ सोनार की एक लोहार की. हा सौ सोनार की एक लोहार की. आमचे छोटे प्रेक्षक बघा कसे उत्साहित झालेत. एक विकेट काय पडली लगेच त्यांच्यात उत्साह आला. भाऊ हे गरज होती कारण 36 धावांची मॅरेथॉन इनिंग पार्टनरशिप बिल्टअप पाहायला मिळाली. त्यानंतर ब्रेकथ्रूची गरज होती निश्चितच नारिवली संघासाठी आणि तो ब्रेकथ्रू मिळून दिलाय निश्चितच मनोहर. तर मैदानामध्ये या पदार्पण केलंय गोलंदाजानं. संदप संघाचे खऱ्या अर्थानं विनोद पाटील. नवीन फलंदाज विनोद हा, आपण पाहतो. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरला होता तो विनोद पाटील मैदानामध्ये. Yes, sir. तर नक्कीच या टीमचे कोच आहेत आणि त्यांचे बंजूराज आपण पाहतो विनोद पाटील मैदानामध्ये. तर विनोद पाटील यांच्यासाठी जर लागोपाठ 3 चौकार जर आपण मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे गोपाळ माले यांच्याकडनं. तर मात्र तसं होऊ देणार नाहीये. पुन्हा एकदा झेल उडालाय. झेल पकडेल का. बॅक टू बॅक दुसरा विकेट गारद झालाय तो म्हणजेच संदप संघाचा विनोद पाटील स्वस्तामध्ये बाहेर बाहेर बाहेर. तर आमचे छोटे मास्टर बघा किती मस्त एन्जॉय घेतात आणि त्यांनी सांगून दिलंय हा आमचा अड्डा आहे आणि आम्ही इथे एन्जॉय करणार. हा आमचा अड्डा आम्हीच गाजवणार. आणि गोलंदाज खऱ्या अर्थाने जर गोलंदाजाचा विचार केला तर मनोहर भोईर याने खूप तो नक्कीच हॅट्रिकच्या बोल्यावर आहे हा मजा घेतली. गोलंदाज. खऱ्या अर्थाने त्यांनी त्याचा अड्डा गाजवला भाऊ.
हॅट्रिकच्या बोल्यावर आहे गोलंदाज आणि इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं. मात्र भाऊ एका ज्या षटकाची आशा होती का एका खऱ्या अर्थाने एक षटक कुठेतरी कमबॅकचा षटक पाहिजे होता तो नारिवली संघाला, कारण 12 चेंडूमध्ये 36 धावा झाल्या होत्या. मात्र कमबॅक करून दिले मनोहर भोईर अंकुश लावले मी म्हणेन. दोन षटकामध्ये 36 धावा कुठून काढल्या होत्या, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय. 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि 2 सफलता मिळवल्या. खरोखर तळ ढोळून मैदानामध्ये उभा होता. निश्चितच फलंदाज आपण पाहिला तर रमेश पाटील, आणि त्याला मात्र मजा येणार आहे सामन्यामध्ये भाऊ, कारण खऱ्या अर्थाने एका साईडला राजू काटे पाहतो, दुसऱ्या साईडला संदप संघ अतिशय चांगला फॉर्मेट असलेला संघ आहे. आता मात्र चेंडू कटावला फायनल क्षेत्रामध्ये, चेंडूला वन बाउन्स फील्ड केले जाते, तितकाच चांगला फेकी पाहायला मिळाला आणि मात्र त्या ठिकाणी धावा आल्या 2. या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय तब्बल या ठिकाणी 39 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर संघ जाऊन पोहोचला 39. 3 गडी बाद संदप टीम. अंकित आज कधी कॅमेरा पकडतात, कधी इकडे पीसी वरती येतात, ग्राउंड वरती फिरतात, काय आज अंकितची वेगळी भूमिका पाहायला मिळाली सर. हा, काल बॅटिंग सुद्धा केली त्यांनी, षटकार एक मारला आणि आता चेंडू सरळ कटून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूवाला एक धाव जोडली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील केला नाहीये, कारण फेकी चांगली झाली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव एकेरी धाबानं संघ जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय संदप टीम मैदानामध्ये 2 फलंदाज आता खेळत असताना सुभाष पाटील आणि सतीश पाटील अशी ही जोडी. संदप गावामध्ये मी आता एक चर्चा केली तर संदप गावामध्ये पूर्ण पाटील परिवार आहे, पूर्ण पाटील परिवार आहे रेग्युलर. तर आदरणीय महेश पाटील भोपर आणि रोशन पाटील वडवली आपण या मंचावरती आपलं स्वागत असणार आहे. काय शतरक्षक दाखवलंय, मात्र 2 धावा काही रोखू शकला नाही. दुहेरी धावाचा फटका, या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 42 आकड्यावरती. 3 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय संदप टीम 3 विकेट गारद या ठिकाणी झाल्यात आणि 40 धावा त्यांच्या 42 धावा त्यांच्या या स्कोर बोर्डवरती. सत्यन आपण बघितलं तर तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय, 2 फलंदाज बाद झाले, त्यानंतर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. मनोहर भोईरचा जर विचार केला तर अतिशय तिखट मारायची गोलंदाजी पाहायला मिळाली ते या षटकामध्ये. भाऊ आज प्रेक्षकांचा विचार केला तर नारिवलीचा संघ मैदानामध्ये खेळतोय, तर नारिवली गाव पूर्ण या मैदानावरती पाहायला मिळतंय आणि प्रेक्षक देखील अतिशय एन्जॉय करतात या स्पर्धेला. युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक एन्जॉय करतात. चांगली स्पर्धा आपल्या भेटीला जय गावदेवी क्रिकेट संघ नारिवली आयोजित विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक 2022 हे पर्व. यस, तर त्याचबरोबर दत्ताभाऊ बनसोडे जे आनंद ट्रान्सपोर्टचे सर्व आहेत आणि रामदास शेठ पाटील रायगड जिल्हा मनसे संघटक यांचे सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात आणि त्यांचं शुक्रवारी या ठिकाणी आगमन होणार आहे. धन्यवाद. तर नक्कीच एक सूचना आहे, खोणी विपक्ष उत्तर शिव या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं प्लीज. चला पंच, आपण सामना त्वरित चालू करायचा आहे. अद्याप आपल्याला एकूण 42 धावा आपण पाहिल्या तर गडी बाद झाले एकूण 3. मधुकर स्वस्तात बाद झाला, त्यानंतर सुभाष पाटील आणि रमेशची चांगली भागीदारी पाहायला मिळाली. त्यानंतर विनोदला मात्र काही करता आलं नाही आणि त्याचबरोबर संतोष पाटील चांगली साथ देतोय. निश्चितच फलंदाज सुभाष पाटीलसाठी. तर गोलंदाज झालाय संतोष काटे. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. काय फिरकीचा जादूगर याला म्हटला जाईल तर अवघड ठरणार नाहीये. पहिल्याच चेंडू असा फिरवला की फलंदाजाला देखील समजलं नाहीये. यस, लिंबू खऱ्या अर्थाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज बाद झाला. फलंदाज बाद होणारा फलंदाज सतीश पाटील मैदानातून बाहेर झालाय. डीजे चंदू सर बुलेट वरती बसून हा फलंदाज बाहेर आला. मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये गेलाय. फलंदाज प्रवीण पाटील.
मात्र गोलंदाज संतोष काटे काय गोलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी, फिरकीचा जादूगर म्हणून या नारळी टीम मध्ये त्याला संबोधलं जात आहे. आताचा चेंडू लेगच्या इष्टा सोडून जाणारा चेंडू, पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. पंचांनी सांगितलं चेंडू स्वेर आहे, खराब आहे, वाईट आहे. अतिरिक्त धावेचा अतिरिक्त धाव, अतिरिक्त चेंडू या ठिकाणी खर्च केलाय गोलंदाज संतोष काटे आणि धावसंख्येचा विचार केला धावपटावरती धावा आल्यात त्या संदर्भ टीमच्या 43. मध्यरात्री उलटून गेली आहे आणि इथे धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू हवेत, काय घडते पाहायचं आहे. चेंडू सीमारेष बाहेर, A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फलंदाज होता सुभाष पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत षटकार. तर चला, एक तुमचा एक आमचा. जरी तुम्ही षटकार मारला तर आमचा देखील ताकद आहे. हॅट्रिक षटकारासाठी राजेश गोरपेकर आणि विकेट हॅट्रिकसाठी राजेश गोरपेकर आणि त्याचबरोबर निखिल भोईर यांच्याकडनं 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर विकेट गारद झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 49. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये संदप टीम मैदानामध्ये खेळत असताना नौका फलंदाज मैदानामध्ये गिरीश पाटीलची वर्णी लागली आहे. मात्र कौतुक करावं लागेल, गोलंदाज आपण पाहिलंय मनोहर भोईर आणि त्याच्यानंतर संतोष काटे, या दोन्ही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत. मागच्या सामन्यामध्ये असंच कार्यक्रम केलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती. अगदी टिचून मारा केला होता, 3 धावा खर्च केला, 2 सफल मिळवले होते आणि तोच पुन्हा एकदा चला पंच सामना चालू करा. आपण खूप वेळ या ठिकाणी घेतला जातोय नारळी टीमच्या कडनं. हा, तिसऱ्या षटकापर्यंत 21 मिनिटं खर्च झाली आहेत. चला पटकन आपण या ठिकाणी षटक संपुष्ट करायचं आहे. पुढे सरसद मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातो, एक धाव जोडली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न गेला होता प्रवीण कडनं, मात्र तसं काही घडलं नाही. एकच धाव, एकेरी धावणं 50. अर्धशतक या ठिकाणी लागलंय, टाळ्या झाल्या पाहिजेत. अर्धशतक स्कोर बोर्डवरती संदप टीम. काय खेळले संदीप टीम, जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. म्हणजे चढ उतार या मॅच मध्ये आपण पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाले भाऊ. तर निश्चितच हॅट्रिक विकेटसाठी 3,000 रुपयाचं कॅश प्राइज. आता हॅट्रिक कशी होईल? 2 आणि आता हॅट्रिक कशी होईल? तर 2 बॉलात 2 असेल तर ठीक आहे, लावा ना. 2 बॉल 2. हा, हाय हिम्मत आहे, मग हिम्मत आहे. पारितोषिक असं लावा की जे पटकवलं पाहिजेत. पारितोषिक लावून फायदा नाहीये. तुम्ही 3 षटकारांना 1,000 रुपये लावाल, हे काय पारितोषिक झालं का? 3 षटकारांना 5,000 रुपये लावा ना, तर मजा आहे. भेटणं खेळ म्हणजे ज्याला पारितोषिक मिळेल तोही खुश झाला पाहिजे ना. नाही हिम्मत आहे, हिम्मत आहे. 2 विकेट घेतले तरी 3,000. हिम्मत आहे मर्दा तर मदत आहे खुदा. तर संतोष काटे आणि या चेंडूवरती अक्रॉस द लाईन खेळून गेला, चेंडू थांबणार नाही. 1 बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आणखी एक आलाय उत्तुंग प्रकारचा चौकार. पाठीराखे पद्माकर देसले या ठिकाणी आल्यात आणि तर संदप संघ जिंकला तर 21,000 रुपयाचं पारितोषिक. काय जबरदस्त. हा, असे काहीतरी पारितोषिक लावा तर मजा आहे. तर आताचा चेंडू, शेवटचा चेंडू काय घडलाय? शेवटचा होता का? तर शेवटच्या चेंडूवरती 22च्या रूपाने एक धावली, एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल
55 आणि 56चं टार्गेट. 24 चेंडू आणि 56 धावा. अब तक 56. थँक्यू. तर चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. कोणी संघ आणि उत्तर शिव चे कॅप्टन रिपोर्टिंग करा, जेणेकरून आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. तर नक्कीच कोणी संघाचा संघनायक इथं उपस्थित झालाय. उत्तर शिव संघाचा संघनायक आपण टॉससाठी यायचं प्लीज. आजच्या दिवसातील रेग्युलर मधील पुढची लढत पाहायला मिळेल. तर निश्चितच संदीप संघाचा विचार केला तर एकूण 55 धावा कुठल्या गेल्यात आणि 56 धावांचं पाठलाग करायचं आहे. जे गावदेव क्रिकेट संघ नारिवली संघाला स्वतः आयोजक आहेत आणि त्या आयोजकाच्या माध्यमातून आपण पाहत आहात ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. चला चला निश्चितच, संदप टीम आपण मैदानामध्ये लगेच जायचंय. वेळ नाही आमच्याकडे. आणि जगदीश पाटील बोला. आपण नाणेफेकी करून घ्या. ओके. तर नाणेफेकीसाठी इन्व्हाइट करतोय आमचे अध्यक्ष साहेब संदीप पाटील सर आणि त्याचबरोबर सल्लागार रवींद्र भोईर साहेब यांना इन्व्हाइट करतोय. आपल्या शुभ असे आपण टॉस करायचं आहे. एकीकडे असेल परी 11 श्री गणेश कोणी आणि रामदास 11 उत्तर शिव या दोन टीममध्ये, आणि आमच्या पुष्पदीप ज्वेलर्सकडून दिलं जाईल एक चांदीचं नाणं आणि त्याचबरोबर आमचे शाहूभाऊ यांच्याकडून सुद्धा एक नाणं आहे. ओके. छापा आलाय. तर विनिंग टीम कॅप्टन आहे टॉस जिंकणारा, त्या कॅप्टनला आपण चांदीचं नाणं देतोय. ओके. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. फिल्डिंग तर फिल्डिंग स्वीकारले टॉस जिंकून उत्तर शिव संघाने. आणि लक्षात ठेवा जे नियम आहेत आपले कल्याण डोंबिवलीचे, कारण 40+ साठी वेगळे आहेत आणि रेग्युलरसाठी वेगळे आहेत. रेग्युलरसाठी असे आहेत की अगोदर विकेट पाहिले जातील आणि विकेट जर समान असतील तर ज्या संघाचा टॉस असेल तो संघ बॉस बनेल आणि 40+ मधून धावसंख्या कंपल्सरी चेस करायची. बोला. वा, बरोबर आहे. जबरदस्त नियम असेच आहेत नियम आणि पाहिजेत. त्या नियमामध्ये तुम्हाला खेळायचंय. तर या ठिकाणी नारिवली संघासाठी पारितोषिक आलंय. लगातार 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचा पारितोषिक कोणाकडनं? जितेश ठक्कर यांच्याकडनं. जितेश ठक्कर, वैभव ठक्कर यांच्याकडनं. असू दे, तू लावतोस ना म्हणून तुझं नाव घेऊ दे. तर तर राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर. आता काय 4 षटकांचा सामना असल्या कारणानं या ठिकाणी रणनीती चेंज केली आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये संतोष काटे फलंदाजीसाठी आला होता सलामी करण्यासाठी. मात्र आता संतोष गोरपेकर याला संधी मिळाली आहे. राजू काटे आणि लक्ष्मण गोरपेकर आणि राजू काटे अशी जोडी मैदानामध्ये आहे. मागची मॅच अक्षरशः चांगली जिंकली होती. एक नो बॉल पडला नसता तर खरोखर अंगलवड आला असता सामना. कारण नो चेंडू टाकला, लक फॅक्टर पाहायला मिळालं नारिवली संघाचं आणि त्यावर 5 धावा एक्स्ट्राच्या रूपामध्ये मिळाल्या. भाऊ म्हटलं जातं ना, जे काही होतं ते चांगल्यासाठी होतंय, म्हणजे ते नारिवलीच्यासाठी चांगलं होतं. नक्कीच, कारण मागच्या स्पर्धेचा तो चॅम्पियन संघ आहे आणि त्याच्याशी सलामसलत होत असताना. चला मॅच चालू करा. तर पहिला चेंडू खेळून काढेल या ठिकाणी आपण पाहतोय लक्ष्मण गोरपेकर. आता चेंडू सत्य म्हणजे आत्ता ज्यांचं आगमन झालेलं आहे जयेंद्रजी पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे सर्व यांचे जवळीक मित्र आणि त्याचबरोबर बंधू म्हणावा तर त्यांना त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल आणि त्यांच्याकडून प्रथम आणि द्वितीय पारितोषिक निश्चितच 40+ साठी मिळालेलं आहे, रेग्युलर साठी मिळाले. वैभव खूप मेहनत आहे वैभवची. हा, तर आता चेंडू पुन्हा एकदा लॉंग ट्रॅव्हल झाला. 1 धाव निश्चित मिळेल. सतीश चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळतील 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 56 धावांचं पाठलाग करायचं आहे, परंतु 56 धावांचं पाठलाग करत असताना टिप आणि टॅप उत्तर देताना चौकार षटकारांची अतिशबाजी करावी लागेल. आणि दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर या दोन्ही खेळाडूंना चांगली भागीदारी करावी लागेल. कारण मधुकर पाटील पहिल्या चेंडूवर बाद झाला तर मला वाटतं पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर सुभाष पाटील आणि रमेश पाटीलची चांगली भागीदारी पाहायला मिळते, चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. तशी मात्र फलंदाजी पुन्हा एकदा राजू काटे आणि संतोष गोरपेकर लक्ष्मण गोरपेकरला करावी लागेल. सत्यवान
इथं मात्र एक्स्ट्राच्या वरती खेळण्याचा प्रयत्न एक धाव निश्चित मिळेल, परंतु सिंगलला काही होणार नाही आहे. कारण धावांचा उच्चांक पाहिला तर 56 धावांचा पाठलाग करायचंय. तर वैभव पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जर कुणीही हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. गोलंदाज आपण पाहिला तर प्रवीण पाटील, त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहे. ते प्रवीण मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाला. आतापर्यंत 3 चेंडू आखले आणि 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्यात. राजू काटे स्ट्राईक एंडला. त्याच्या मनगटीमध्ये ताकद आहे चौकार षटकार मारण्याची. हो इथे मात्र क्लीन बॉल त्रिफळची यष्ट्या बुजवून लावल्यात. फर्निचर डिस्टर्ब होतोय. पहिला विकेट गारद झालाय संदप संघासाठी. मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज प्रवीण पाटीलच्या माध्यमातून. डीजे ना तर त्या ठिकाणी ते छोटे मुले बघा किती टेन्शन आलंय त्यांच्या डोक्यावरती. टेन्शन पूर्ण नारिवली गावावरती आलंय. संदप टीमचं काही सांगू नका आम्हाला, कारण संदप टीम ही तुमच्या विभागातली चॅम्पियन टीम आहे. 9 वेळा त्यांनी चॅम्पियनशिप पटकावलंय. बलाढ्य टीम आहे. बलाढ्य टीम. आणि राजू काटे सारखा फलंदाज सोस्त्यामध्ये माघारी परतलाय. चॅम्पियन 4 वेळा उपविजेता. तर राजू काटे सारखा फलंदाज सोस्त्यामध्ये बाहेर म्हणजे आलाय तो, तर ही संदप टीम खूप आतमध्ये खुश असेल. ओहो फुलटॉस चेंडू लॉप केल्या चेंडूला. इथे मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, परंतु मिळतील फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. एक गडी बाद आपण आतापर्यंत धावांचा विचार केला तर 6 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये हाणामारी करू दिली नाही आहे ती प्रवीण पाटीलला. प्रवीणनं एक ब्रेक थ्रू मिळून दिला आहे तो राजू काटेच्या रूपानं. या षटकातील शेवटचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. ओहो इथं मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. आपल्याच फॉलोजरमध्ये चेंडू अडवणे आहे, परंतु इथं घडलं काय तर सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा पहिला षटक होता प्रवीण पाटीलचा. त्यांनी व्यवस्थितरित्या हाताळला. संघनायकांनी जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी पूर्ण करत असताना अतिशय तिखट मारायची गोलंदाजी पाहायला मिळाली. मॅग्निफिशंट गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या गोलंदाजांना अक्षरशः फलंदाजांना दखडून ठेवलं. जणू त्या फलंदाजांच्या पायामध्ये बेडी अडकवली, साखळ दंड टाकला की काय अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला. जो या स्पर्धेमध्ये चांगला फलंदाजी करत होता राजू काटे स्वस्त्यामध्ये बाद झाला आणि नारिवली संघ मात्र थोडासा अडचणीमध्ये आणून सोडलाय तो प्रवीण पाटील या गोलंदाज. एक गडी बाद एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. आता मात्र समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. या क्रिकेटमध्ये काय घडेल या शेवटच्या चेंडूपर्यंत काही सांगता येणार नाही आहे. अनेक गोष्टी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत घडल्यात. क्रिकेट असा खेळ आहे, अनेक रेकॉर्ड होत असतात, अनेक रेकॉर्ड बनत असतात, अनेक रेकॉर्ड तुटत असतात आणि अशासाठी जाणला जाणारा हा खेळ तो क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. चला स्पीडअप करा. पंचांना विनंती करतोय की आपण अजून एक सामना खेळायचा आहे आपल्याला आणि त्यामुळे आपल्याला स्पीडअप करायचं आहे. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन गोलंदाज मैदानाकडे रवाना होईल. विनोद पाटील संघनायक, कॅप्टन कुल संघनायक मैदानाकडे गोलंदाजीसाठी सज्ज झाला. स्वतः आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे आणि जबाबदारीने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो स्ट्राईक एंडला फलंदाज लक्ष्मण गोरपेकर. लक्ष्मण आणि कैलास ही जोडी मैदानामध्ये. या जोडीला काहीतरी करावे लागेल, कारण अजूनही 18 चेंडू 49 धावांची गरज असताना चेंडू मात्र मिडविकेट क्षेत्राकडे चेंडूला गॅदर केलं. इथे मात्र 2 धावा चित्याच्या चपलाने पूर्ण केल्यात आणि 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या पुढे पाहायला मिळते. 9 धावा निश्चितच एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत एकही मोठा फटका खेळू दिला नाही आहे गोलंदाजानं. मग प्रवीण पाटील असेल किंवा विनोद पाटील असेल, जबरदस्त आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळाली. हो इथे मात्र काय घडलं पहा. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून निघून चालला होता, परंतु त्याला
फाईन लेग क्षेत्राला दिशा देण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे चेंडू निर्धाव खेळून काढलाय तो लक्ष्मण गोरपेकरनं. हे चित्र वारंवार जर आपण पाहिलं तर नारिवली संघ मात्र अडचणीमध्ये येईल, कारण जेवढे तुम्ही निर्धाव चेंडू खेळाल तेवढा मात्र आस्किंग रन रेट तुमचं वाढणार आहे, यात तेळ मात्र शंका नाहीये. हो, पुन्हा एकदा फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळते निश्चितच विनोद पाटीलची. खरोखर वेगावर स्वार झालाय, अरे अफलातून गोलंदाजी पाहायला मिळतंय. या फलंदाजानं मात्र अक्षरशः नाचवण्याचं काम करतोय तो गोलंदाज स्वतः संघनायक कॅप्टन कोल विनोद पाटील. पुढचा चेंडू विनोद पाटील याचा. हो, पूल करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगच्या दिशेनं चेंडू गरंगत चाललाय की काय पाहायचं आहे. चेंडूला वन बॉस उचलणार फेकणार आणि त्याचबरोबर थ्रो देखील पाहायला मिळाला, परंतु इथं घडलं काय ते निश्चित आम्हाला देखील कळलं नाही. पंच देखील इशारा करतात थर्ड एम्पायरकडे, रेफरीकडे, आणि त्याचबरोबर हा निर्णय काय असेल हे पाहावं लागेल. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, डिसिजन पेंडिंग आहे, थोडासा व्यत्यय, आणि त्याचबरोबर फलंदाज टॉपिंग कीज मध्ये पोचला आहे की नाही पोचला हे सिद्ध होईल थोड्याच वेळात आपल्या समोर. आणि त्याचबरोबर नॉट आउट असा डिसिजन आलाय, आणि त्याचबरोबर इथे 2 धावा चित्त्याच्या चपराने पूर्ण करतात पुन्हा एकदा लक्ष्मण गोरपेकर. आतापर्यंत 4 चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळाले. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या, 2 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडूवर दुहेरी अंकाच्या 2 वेळा धावा पाहायला मिळेल. विनोद पाटील हा गोलंदाज अगदी वेगावर स्वार झालाय. हो, पूल केलाय, पॉवरफुल सक्सेसफुल A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार नारिवली संघासाठी, संघर्षमय षटकार. बऱ्याच कालावधीनंतर, मी म्हणेन 11 चेंडू नंतर बिग हिट पाहायला मिळाला तो षटकार, आणि तोही लक्ष्मण गोरपेकरच्या बॅटमधून. जबरदस्त शॉट सिलेक्शन अचूक, आणि त्याचबरोबर जबरदस्त मनगटी ताकद पाहायला मिळाली ती लक्ष्मण गोरपेकरची. वयाच्या 40 नंतर रेग्युलर खेळाडू खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना लाजवेल असा फटका देखील पाहायला मिळाला, अगदी पुस्तकी फटका पाहायला मिळाला. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 17 धावा, एकूण 56 धावांचा पाठलाग करतोय, आणि त्याला टिप टॅप उत्तर देताना हा षटकार संघर्षमय पाहायला मिळाला. विनोद या षटकातील शेवटचा चेंडू चपराक लावली आहे, चाबूक शॉट पाहायला मिळालाय, अक्षरशः चेंडूच्या कानफटीत लावली की काय असं चित्र पाहायला मिळालं. आणि 2 धावा मिळतील तर लक्ष्मणला 2 धावा मिळतील नारिवली संघासाठी, आणि 2 धावांच्या मदतीनं एक गडी बाद 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. परंतु 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकामध्ये 19 धावा लावल्यात, 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता मात्र समीकरण उरलं आहे, येणारे 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. हॅलो, तर पहा उद्याचा दिवस तारीख असेल ती 10, आणि 10 तारखेला उद्या या स्पर्धेमध्ये तब्बल 14 संघ खेळताना आपल्याला पाहा मिळतील. जो 40+ फॉर्मॅट असेल तो 12चा लॉट्स असेल, 10चा लॉट्स असेल, आणि त्याचबरोबर रेग्युलरचे 4 संघ खेळतील. मात्र 40+चे जे संघ आहेत उद्या रायगड आणि त्याचबरोबर नवी मुंबई विभागातील 10 संघ आहेत, आणि उद्या पहिला सामना आहे त्यांनी उद्या दुपारी 3:30 वाजता रिपोर्टिंग करा. पहिला सामना असेल वावंजे विपक्ष घनसोली, दुसरा सामना असेल तुर्बे विपक्ष नेरूळ, तिसरा सामना असेल बेळवली विपक्ष कुटारी, चौथा सामना असेल पडगे विपक्ष कामोटे, आणि 5वा सामना असेल करावे विपक्ष चिंचपाडा. हे सर्व रायगडातील संघ असतील, आणि वेळेवरती आपण उपस्थित राहा. नक्कीच अनाउन्समेंट झाली, आणि अनाउन्समेंट केल्यामुळं तुम्हाला नियमाचं पालन करण्यासाठी इथं रायगडातून ठाण्यामध्ये यायचं आहे. तर ठाण्यामध्ये येत असताना तुम्ही वेळेवर या ही तुम्हाला विनंती करतोय. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण उरलं आहे 11-37 समीकरण उरलंय. गोलंदाज आपण पाहतो निश्चितच
सुभाष पाटील. चांगली फलंदाजी पाहिली होती मला त्याच्या माध्यमातून. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. एक धाव निश्चित मिळेल. चेंडूपर्यंत क्षेत्रक्षक पोहोचेल तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. परंतु सिंगल डबलनं काही होणार नाही आहे, कारण तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल, या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल, स्वतःची स्पर्धा आहे आणि या स्वतःच्या स्पर्धेतून जर आपल्याला अस्तित्व ठेवायचं असेल तर निश्चितच चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. परंतु संदप संघ देखील तेवढा ताकदवर संघ आहे, बलाढ्य संघ आहे. कॅप्टन कुल विनोद पाटीलचा संघ आहे आणि तो संघ मात्र या नारिवली संघाला डोकं वर काढून देईल का, हा मोठा प्रश्न आहे. परंतु प्रश्नाला उत्तर देताना इथे मात्र झेल सुटलाय आणि निश्चितच जीवनदान मिळालाय तो लक्ष्मण गोरपेकरला. तर अरविंद पाटीलचं चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण. नक्की काय घडलं तिथे ते पंच पाहत आहेत. तर नक्कीच काय घडलं मैदानामध्ये तर निश्चित झेल सुटला. लक्ष्मण गोरपेकरचा स्ट्राईक रोटेट झाली आहे. हो, क्लीन बॉल त्रिफळाचित यष्टा उधळून लावल्या. फर्निचर डिस्ट्रॉय कैलास हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला. जबरदस्त गोलंदाजी सुभाष पाटील यांची. तर नक्कीच खरोखरच कौतुक करावं लागेल, कारण संदप संघासाठी सुवर्ण संधी आणि संघाचे पाठीराखे निश्चितच अर्जुनभाई पाटील आणि त्याचबरोबर पद्माकरजी देसले यांच्याकडून मात्र संदप संघ जर जिंकला तर 21,000 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे आपल्या नाईट स्पर्धेची एंट्री फी आहे 20,000 रुपये. ती 20,000 रुपये एंट्री तर निघणारच आहे जर संदप संघ जिंकला तर. परंतु इथं समीकरण येणारे 8 चेंडू आणि 35 धावांची गरज. अजूनही काही बिघडलं नाही आहे, कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील मारताना आपण पाहिलेत तर अनेक खेळाडूंना. गोलंदाज आपण पाहतोय निश्चितच सुभाष पाटील. हो, पूल करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या एकूण आपण पाहिली तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धाव पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर या षटकातील शेवटचा चेंडू सुभाष पाटील याचा. काय घडतंय पाहायचं आहे. मोठा फटका गरज आहे मी म्हणेन नारिवली संघासाठी. इथे मात्र थर्डमॅन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक चेंडूला जज करेपर्यंत, चेंडूला उचलून फेकेपर्यंत 1 धाव मिळेल. आणि धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा. समीकरण उरलंय येणारे 6 चेंडू आणि निश्चितच 33 धावांची गरज असणार आहे. तर नक्कीच 40 प्लेसचे 10 संघ खेळतील आणि त्याचबरोबर रेग्युलरचे 4 संघ. नक्कीच भाऊ, या ठिकाणी उद्याचा लॉस असा असणार आहे. वामुंजे 3:30 वाजता पहिला सामना असेल. वामुंजे विपक्ष घनसोली, त्याच्यानंतर तुर्बे विपक्ष नेरुल, बेलवली विपक्ष खुटारी, पडगे विपक्ष कामोठे आणि करावे विपक्ष चिचपाडा. त्याच्यानंतर हे 40 प्लसचे संघ झाले. त्याच्यानंतर रेग्युलरचे 4 संघ असणार आहेत. डायगर विपक्ष नेवाली आणि गेसर विपक्ष दैसर. तर उद्या 14 टीम्स मैदानामध्ये पाहायला मिळतील आपल्याला. जबरदस्त लढत उद्या देखील 10 मार्च आणि त्याच्यानंतर 11 मार्च आमच्या विश्वनाथदादा म्हसकर यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषानं या ठिकाणी साजरा केला जाईल. मात्र नारिवली टीम पूर्ण बॅक फुटवर पाहायला मिळते आपल्याला. 3 षटकांचा सामना संपलाय. 3 षटकानंतर 23 धावा धावपटावरती आपण पाहतोय. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज गिरीश पाटील. 6 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता भाऊ. तर 40 प्लस असोसिएशनचे उपाध्यक्ष आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज झालाय निश्चितच गिरीश पाटील. आणि त्याचबरोबर 6 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असताना आता मात्र समीकरण उडलं आहे येणारे 5 चेंडू आणि 31 धावांची गरज. म्हणजे तुम्ही 5 षटकार जरी मारले तरी हा सामना जिंकणं कठीण आहे. परंतु एखादा चेंडू जर खराब आला
तर पुन्हा एकदा संधी मिळेल मी म्हणून नारिवली संघासाठी. गिरीश पाटील गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 33ची गरज होती, आता मात्र 5 चेंडू 31, त्यातून 1 चेंडू अजून एक निर्धाव पाहायला मिळतोय. येणारे 4 चेंडू आणि 31 धावांची गरज. सत्यन जर विचार केला तर उद्याचे रायगडचे 40 प्लेसचे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर विश्वनाथ शेठ यांचा रायगडावर असणारं प्रेम, हे प्रेम मात्र उद्या पाहायला मिळेल. निश्चितच रायगडचे 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सर्व संघांना शुभेच्छा असतील आमच्याकडून. आणि त्याचबरोबर आज 3 दिवस आपण पाहतोय ठाणे जिल्ह्यातील 40 प्लेसचे खेळाडू जे असोसिएशन मार्फत सर्व खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर संघ आहेत ते या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. हो, पूल केला इथे मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, लक्ष्मणच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 31 धावा, येणारे 3 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. हा चक्र मात्र सातत्यानं सुरू ठेवावं लागलं. एखादा चेंडू कदाचित 3 चेंडू 25 धावा. बॉल द्या नवीन. तीन चेंडू 25 धावा. एखादा खराब चेंडू या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी देईल तो नारिवली संघासाठी. चला बॉल आलाय का? म्हणजे भाऊ गतवर्षीचा चॅम्पियन संघ या ठिकाणी या वर्षी जवळ पराभवाच्या छायामध्ये दिसतोय आपल्याला. असं म्हणता येणार नाही, कारण एखादा चेंडू जर खराब पडला तर संधी मिळेल. आणि चॅम्पियन संघ आहे, या चॅम्पियन संघासमोर केलेलं नाही भाऊ, संघ खऱ्या देखील अर्थानं दादा संघ आहे. ज्या वेळेला राजू काटे याची विकेट संदप संघाने गारद हो, केली ना, निर्धाव चेंडू निर्धाव नाहीये तर लेग बिफोर द विकेट, फलंदाज OUT आउट. आवाज आता संदप संघाच्या पाठीराख्यांचा येऊ लागलाय, कारण आवाज वारणार. तिकडे मात्र मजा करणार. अर्जुनभाई पाटील आणि हा. त्याचबरोबर पद्माकर देसले हे खुश असतील. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळेल, कारण त्यांचा संघ संदप संघ मात्र इथं विजयाच्या उंबरठ्यावर आहे. कारण या सामन्यामध्ये फक्त अपौपचारिकता शिल्लक आहे, ती पूर्ण करायची संदप संघासाठी, कारण येणारे 2 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. तर आमचे आदरणीय नारायण ठोंबरे आणि श्रीधर ठोंबरे कोणीगाव, आपण जिथे कुठे असाल तर या मंचावरती असनस्त होण्यासाठी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर हो, इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, चौकार आणि 4 धावा मिळतात. हा सामना किती धावांच्या अंतरामध्ये पराभूत व्हावं लागेल नारिवली संघासाठी, हा याच्यासाठी चाललेला आता चुरस मात्र पाहायला मिळेल. कारण येणारा 1 चेंडू आणि 21 धावांची गरज असणार आहे. असं वाटलं होतं सामना हाय व्होल्टेज होईल, परंतु एकतर्फा सामना पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू अपौपचारिकता शिल्लक आहे, ती पूर्ण करतोय संदप हा संघ. कॅप्टन कोल विनोद पाटीलचा संघ. ओहो, पूल केला इथे लॉंग ऑन क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षकानं मात्र झेल सोडलाय. आणि पद्माकर देसले यांचं हार्दिक अभिनंदन, कारण 21,000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं जर संदप संघ जिंकला आणि त्याचबरोबर त्यांना सपोर्टिंग पाहिला तर अर्जुनभाई पाटील यांचं, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या लगेचच उत्तर संघ मैदानामध्ये गेलाय. तर दोन्ही संघांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. नारिवली संघ गतवर्षीचा चॅम्पियन संघ, या वर्षी सत्यवन भाई आपल्याला नवीन चॅम्पियन आता पाहायला मिळेल. काही हरकत नाहीये, आपलं आयोजन आहे. सरावाला जास्त वेळ मिळाला नाहीये. राजू काटेची विकेट जिथे ठिकाणी गेली त्या ठिकाणी अर्धा पराभूत झाला होता नारिवली टीम.